राजकीय फायदा घेत आहेत परिस्थिती। ठाणे जिल्ह्यात बदलापूरला झालेली घटना ही राजकीय नाही आहे, याचा कोणीही राजकीय फायदा घेत नाही। पण विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी वाढलेले अत्याचार, बालकांच्या विरोधी वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे। आणि बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खातं गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिडलेले आहेत आणि संतापाने ते रस्त्यावर आले। त्याच्यात राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही। पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही या सरकारच्या गृह खात्याचं अपयश आहे। महाराष्ट्रामध्ये बालकांच्या विरोधी गुन्हे जे वाढलेले आहेत ते 8,014 साली होते ते आता 22,000 पर्यंत गेलेले आहेत 10 वर्षात। महिलांच्या विरोधीचे अत्याचार होते ते 26,000 होते 14 साली, आज तो आकडा जवळपास 50,000 पर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत आणि त्याविरोधी 24 तारखेला महाराष्ट्र बंदचा पुकारा हा महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे। यात राजकारण नाही तर सरकारला महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, किती मोठा अन्याय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सरकारला त्याचा जाब विचारण्यासाठी ही बंदचा पुकारा आम्ही दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।